हेडलाईन्समध्ये नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी, औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। छाननी प्रक्रियेमध्ये बाद झालेले आमदार संजना जाधव आणि समीर सत्तार यांचे उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरलेले आहेत। विभागीय सहनिबंधकांनी हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीमध्ये आता मोठा ट्विस्ट आलाय। छाननी प्रक्रियेमध्ये बाद झालेले आमदार संजना जाधव आणि समीर सत्तार यांचे उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरलेले आहेत। विभागीय सहनिबंधकाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे। औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकी संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संजना जाधव आणि समीर सत्तार यांचे उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरलेले आहेत। छाननी प्रक्रियेमध्ये हे अर्ज बाद झालेले होते, मात्र आता आमदार संजना जाधव आणि समीर सत्तार यांचे उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरलेले आहेत। विभागीय सहनिबंधक यांनी हा ऐतिहासिक निर्णय दिलाय। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देत आहेत। मोहसिन, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? नक्कीच आपण बघतोय की महत्वाचा निकाल अपील मध्ये जो आहे तर तो आलेला आहे। आपण बघतोय की गेल्या आठवड्यात जेव्हा अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा अर्ज बाद झाला होता, सोबतच शिवसेनेच्या आमदार संजना जाधव यांचा देखील जो जिल्हा बँक साठी अर्ज भरण्यात आला होता तो देखील बाद झाला होता आणि दोघांनीही अपील केलं होतं। मात्र आज त्या अपीलवर जो आहे तर निकाल आलेला आहे आणि त्यात दोघांचाही अर्ज जो बाद करण्यात आला होता तो वैध ठरवण्यात आला। त्यामुळे मोठा दिलासा अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांना मिळालेला आहे, कारण या सगळ्या बँकेच्या पार्श्वभूमीवर समीर सत्तार यांनी विधान परिषद निवडणुकीत अर्ज भरला होता, मात्र बँकेची निवडणूक लढवणार असल्यामुळे त्यांची मनधरणी करण्यात आली आणि शेवटी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। मात्र इथेही उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्यांची अडचण वाढली होती। मात्र आज अपीलमध्ये संजना जाधव आणि अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार दोघांचाही अर्ज वैध ठरलेला आहे आणि त्यांना मोठा हा दिलासा म्हणता येईल। निश्चित। धन्यवाद मोहसिन संपूर्ण माहितीसाठी।